कोल्हापूरच्या गल्लीबोळातून फिरताना आपण अनेकदा अशा वास्तूंच्या दारावरून जातो ज्यांच्या भिंतींमध्ये शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला असतो. असंच एक ठिकाण जे तुम्ही आणि आम्ही नेहमीच पाहत असतो. अंबाबाई मंदिर परिसरातून जेव्हा आपण बिंदू चौकाकडे निघतो तेव्हा मेन राजाराम कॉलेजच्या अगदी समोर एक भव्य, देखणी आणि ऐतिहासिक इमारत आपलं लक्ष वेधून घेते. आपण कोल्हापूरकर या वास्तूला आपुलकीनं करवीर वाचनालय म्हणून ओळखतो, पण या वास्तूचा इतिहास किती सुवर्णमयी आहे हे आज आपण अगदी जवळून अनुभवणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष देशपांडे, करवीर नगर वाचन मंदिरचा कार्यवाह. करवीर नगर वाचन मंदिर ही कोल्हापुरातली एक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू आहे, संस्था आहे. पहिल्यांदा कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी या नावाने ती कोल्हापूरमध्ये होती. त्याच्यानंतर कोल्हापूर जनरल लायब्ररी झाली आणि त्यानंतर करवीर नगर वाचन मंदिर हे जे आत्ताचं सध्याचं प्रचलित नाव आहे ते रूढ झालं. कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररीची स्थापना कर्नल अँडरसन यांनी केली आणि सिव्हिल सर्जनचा जो आत्ता बंगला आहे CPRच्या शेजारचा, तिथे पहिल्यांदा या वाचनालयाची पायाभरणी झाली. त्या वास्तूमध्ये हे वाचनालय सुरू झालं आणि त्यानंतर थोडे दिवस शनिवार पोस्टाच्या जवळच्या वास्तूमध्ये हे थोडे दिवस होतं आणि त्यानंतर या वास्तूमध्ये ते आलं. या वास्तूला मुख्य सभागृहामध्ये जे आज आपण विस्तारीकरण पाहतो, जो हेरिटेज हॉल आहे, संपूर्ण इमारतच ही हेरिटेज आहे, तर त्यावेळेला विश्वनाथ पार्वती गोखले या नावाचं सभागृह इथे आपण निर्माण केलं. ते विश्वनाथ गोखले यांच्या देणगीतून, तर 11,000 रुपये अशी त्यांनी देणगी त्यावेळेला दिली आणि त्या देणगीतून हे सभागृह झालं. तर विश्वनाथ पार्वती असं म्हणण्याचं कारण की पार्वती गोखले ह्या त्यांच्या आई आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी या सभागृहासाठी देणगी दिली. आज या संस्थेचा विस्तार खूप झालेला आहे, वास्तूही मोठी झालेली आहे आणि तसाच पुस्तक प्रपंचही खूप वाढलेला आहे. अनेक नामवंत ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत, दुर्मिळ हस्तलिखितं आहेत, पोथ्या आहेत, त्याच्यानंतर अनेक संदर्भ ग्रंथ आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि परदेशातून सुद्धा लोक संदर्भ ग्रंथांसाठी आमच्याकडे येतात, आम्हाला माहिती विचारतात आणि या आधुनिक काळामध्ये डिजिटलायझेशन झाल्यामुळे आम्ही परदेशीसुद्धा अनेक संदर्भ ग्रंथांच्या PDF आम्ही लोकांना शेअर करतो आणि त्यांना नवीन नवीन शोधांसाठी इथल्या माहितीचा खूप उपयोग होतो. मी या निमित्ताने करवीरवासियांना आणि महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या तमाम लोकांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा या ज्ञानगंगेचा लाभ घ्यावा आणि कधी कोल्हापूरला तुम्ही आलात तर जरूर आमच्या या करवीर नगर वाचन मंदिरला भेट द्या. अंबाबाईच्या अगदी जवळ आहे. नेहमी असं म्हणतात की जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती नांदत नाही, पण कोल्हापूर हे असं ठिकाण आहे जिथे महालक्ष्मीच्या शेजारी सरस्वतीचं हे मंदिर आहे. तर तुम्ही आवर्जून या आमच्या वाचनालयाला भेट द्या. लाखो पुस्तकं ही तुम्ही आस्वाद घेण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. आमचा सगळा कर्मचारी वर्ग हा तुमच्या अगत्याने आदरातिथ्यासाठी इथे उपलब्ध आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही महालक्ष्मीला याल त्यावेळेला इथे या. करवीरवासियांसाठी तर ही नेहमीच पर्वणी राहिलेली आहे आणि आजवर आम्ही फार क्वचित वेळेला असं झालं असेल की एखादा संदर्भ हा आमच्याकडे मिळाला नाही, पण अदरवाईज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक संदर्भ हे या ठिकाणी वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. कर्नल अँडरसन यांनी देशामध्ये 6 लायब्ररी स्थापन केल्या, त्यापैकी एक करवीर नगर वाचन मंदिर अशी आहे. मध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे याच्याबद्दलचा उहापोह झाला. अँडरसननीच असं एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, जर का तुम्हाला एखाद्या देशावरती राज्य करायचं असेल किंवा तिथे लोकप्रियता मिळवायची असेल, तिथे अनेक वर्ष राहायचं असेल, तर तुम्ही 4 बाबी करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे शाळा, 2 नंबरचं वाचनालय, 3 नंबरचं हॉस्पिटल आणि 4 नंबरचं म्हणजे समाजोपयोगी व्यवस्था. म्हणजे वाचनालय ही गोष्ट ज्ञानाच्या दृष्टीने, प्रसाराच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व पाश्चिमात्य लोकांनी ओळखलेलं आहे. आणि या दृष्टीने अँडरसन यांनी इथे ही लायब्ररी एस्टॅब्लिश केली
आणि एक वेगळ्या पद्धतीने इथल्या लोकांना ज्ञानदालन उघडं केलं असं मला वाटतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा असंख्य दानशूर करवीरवासियांचा याला हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे संस्था आज अशी विस्तीर्ण आपल्याला इथे उभी दिसते आहे. खरं तर हा जो आमचा हेरिटेज हॉल आहे याला डागडुजीसाठी प्रचंड खर्च येतो, पण करवीरवासियांनी आम्हाला कधीच विनमुख केलेलं नाही. त्या वेळेला अनेक लोकांनी आम्हाला देणग्या दिल्या आणि ही वास्तू आम्ही चांगल्या प्रकारे जतन करू शकलेलो आहे. 1881मध्ये या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं, पण हे संपूर्णपणे आपण पाहिलं तर समोर जसं मेन राजाराम हायस्कूलची बिल्डिंग आहे किंवा ही आहे, CPRच्या समोरचा आपण आता ज्याला आपण कोर्ट म्हणतो, आता सध्या हायकोर्ट तिथे आहे, ती बिल्डिंग म्हणा, तर या सगळ्यांमध्ये ब्रिटिशकालीन छाप दिसते. म्हणजे ब्रिटिशांच्याच देखरेखीखाली बांधली गेलेली आणि तिथल्याच वास्तुविशारदांनी ही बांधलेली बिल्डिंग असल्यामुळे याच्यावरती ती सगळी ज्याला आपण इंग्रजांची शैली असं म्हणू अशा स्वरूपाचंच हे सगळं बांधकाम आहे. एक रंजक माहिती मला तुम्हाला सांगायची आहे की संस्थेची एक व्याख्यानमाला आहे, वि स खांडेकर व्याख्यानमाला म्हणून. त्या व्याख्यानमालेचे पूर्वी स्वागताध्यक्ष हे कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर असायचे. अलीकडे ती प्रथा बंद झाली किंवा पुन्हा ती पुनरुज्जीवित होईल, पण मधल्या काळामध्ये ही बंद पडली. पण नेहमीच कोल्हापुरातल्या राज्यकर्त्यांनी या संस्थेला राजाश्रय दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. 1932 साली जे साहित्य संमेलन झालं, खरं तर तो सगळाच काळ हा म्हणजे आता मागे वळून पाहताना असं लक्षात येतं की किती ज्येष्ठ साहित्यिक त्यावेळेला कार्यमग्न होते आणि कार्यतत्पर होते. त्या सगळ्यांनी एकमुखाने कोल्हापूरला याचं आयोजन करवीरनगर वाचन मंदिरांनी करावं असं ठरवलं आणि ते संस्थेवरच्या प्रेमामुळे इथल्या सगळ्या लोकांनी लिहिलं, उचलून धरलं. त्यावेळी एक पुस्तक पण आपण प्रकाशित केलेलं आहे, ते संस्थेमध्ये उपलब्ध आहे. जाणकार लोकांनी जरूर ते पुस्तक पाहायला इथं यावं. आणि खूप रंजक माहिती आहे ती अलीकडेच आम्ही 175 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी स्मरणिका काढलेली आहे त्याच्यामध्ये 125 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो लेख आला होता ज्याच्यामध्ये साहित्य संमेलनाबद्दल विस्तृत माहिती आहे ती त्याच्यामध्ये आहे. खूप आपल्याला वाचायला आवडेल. तर आपण आलात तर त्या दोन्ही स्मरणिका आपल्याला इथे वाचायला मिळू शकतात. वाचनालयाचं एकंदरीतच सामाजिक ऐतिहासिक योगदान असं आहे की याच्याबद्दल आमच्याकडे डॉक्युमेंटेशन नाही आहे, पण स्वामी विवेकानंद कोल्हापुरात आले त्यांच्या परिव्राजक पदभ्रमंतीच्या वेळेला, त्यावेळेला ते इथे आले होते आणि त्यांचं इथे आणि मेन राजाराममध्ये काही छोटं भाषण झालं होतं, एकत्रीकरण झालं होतं असं सांगितलं जातं आहे. त्याच्याविषयी डॉक्युमेंटेशन नाही आहे आमच्याकडे. पण आपले रासव संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर हेगडेवार हे इथे येऊन गेले, त्यांचं इथं व्याख्यान झालं असं मात्र आमच्याकडे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे या वास्तूला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. नासी फडके या ठिकाणी कार्यरत होते, वि स खांडेकर इथे होते, भास्करराव जाधव ज्यांच्या नावाने आज आपण वेगळं वाचनालय कोल्हापुरात पाहतो ते या संस्थेचे अध्यक्ष होते. अशा अनेक कोल्हापुरातल्या महत्त्वाच्या व्यक्ती या संस्थेशी निगडीत होत्या आणि आहेत. आज करवीरनगर वाचन मंदिर या नावानं दिमाखात उभी असलेली ही संस्था आपल्या कोल्हापूरच्या वैभवात, इथल्या साहित्यात आणि संस्कृतीत मानाचा तुरा रोवून उभी आहे. रोजच्या धावपळीत आपण या इमारतीसमोरून पुढे निघून जातो, पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बिंदू चौकाकडे जाताना मेन राजाराम कॉलेजच्या समोरून जाल तेव्हा एक क्षण थांबून या ऐतिहासिक वास्तूकडं नक्कीच आदरानं बघा. कारण ही केवळ एक लायब्ररी नाही, तर तो आपल्या करवीर नगरीचा जिवंत वारसा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ज्ञानाची अमूल्य शिदोरी आहे. तर मित्रांनो, हा इतिहास जाणून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या कोल्हापूरचा हा ऐतिहासिक वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेअर करा.